नमस्कार मंडळी, मी योगेंद्र राणे आणि आपल्या ह्या एक्सप्लोर कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर म्हणजे आजचा जो व्लॉग असणार ना, आपला आजचा व्हिडिओ तो आंबा फवारणीबद्दल असणार। तर आंबा मोहराक सुरुवात झाली आहे बऱ्यापैकी। मोहर म्हणजे फुट्टा, आणि त्या मोहराक टिकवण्यासाठी कीटकनाशक मारतात। छोटे छोटे कीटक असतात, ते मारण्यासाठी कीटकनाशक मारावी लागतात, नाही तर मोहर टिकत। आणि कल्पना आतापासून त्याची जोपासना सुरू झाली आहे। तशी पण बघता येईल तर जोपासना ना ती गेल्या जून महिन्यापासून स्टार्ट झाली। जो आंब्याचं हंगाम संपता ना, आंबा सीझन मे नंतर, तेव्हापासून त्याची मेहनत सुरू होता। खता टाकण्यापासून निगा राखण्यापर्यंत। निगा राखण्याचा काम या गेले आता 4-5 महिने चालूच आहे। ही अशी साफसफाई असू दे, कारण असं बघा तुम्ही येऊ पण शकत नाहीत की जंगल असतात, पण ते पूर्ण काम गेले हे 3-4 महिने चालूच असतात गणपतीपासून। आणि आता ही फवारणीची कामं, त्यानंतर मोहर वय त्यांना वांडर राखूचे लागतात। वानरांचं खूप हे मोकळ्या रानभागात प्रभाव असतात, त्याच्यासाठी पण ते राखूचे लागतात आंबे झाले तर। खूप मेहनत आहे म्हणजे मागे आमचे भाऊजी आहेत, पाय पतरतात। आता थोड्या वेळात फवारणी सुरू आहे, तर बघूया फवारणी कशी होतात ती आणि कशा प्रकारे फवारणी असतात। माझं ह्या आधी एक व्हिडिओ टाकलाय मी आंबा फवारणीचा आहे, त्यात मी दाखवले फवारणी कशा प्रकारे असतात। तोडणीचा पण व्हिडिओ आपलो। चालू आ काठी होई तर हा मंडळी, आता या गोष्टी मागे त्यांची मेहनत बघू शकशाल। वर चढान फवारणी करूची आहे, कारण फवारणी करणं तर हे कसं माहिती आहे, जेव्हा प्रेशर येतं ना पुढे, तेव्हा हातावरती लोड येता, एवढा सोप्या नाही आता। फवारणीचं प्रेशर चालू होतं ना, जेव्हा पाणी सुरू होता तेव्हा जी गन असताना, आताचे हे पंप ते हायस्पीड आहेत, तेव्हा हायस्पीड प्रेशर सुरू येतं, तेव्हा हातावर आपल्या बऱ्यापैकी प्रेशर येतात। म्हणजे जेव्हा पुढे पाणी जाताना तेव्हा पाठी ढकललं जातं प्रेशरने, त्यामुळे हातावर वजन येतात। ते 3 ते 4 किलो जरी वजन येतात। कारण मी पण दरवेळी फवारणी करता, यावेळी ते भाऊजी आणि एक पोरगो चढलो आमचा वाडीतलो, दोघेजण मिळून पाणी मारतात। मी खास करून तुमका दाखवूसाठी मी आज असं फ्री राहलो आहे, कारण दरवेळी मला कसं फ्री राहता येत नाही, मी पण ते कामाक असतोय। माझा व्हिडिओ तुमका दाखवायचा व्हिडिओ मार्फत, ही कशा प्रकारे प्रोसेस असताना किती मेहनत आहे या गोष्टी। तो अशा प्रकारे म्हणजे मोहर असताना हे बघा छोटे छोटे कण। आपल्या एक जो मोठा आंबो दिसता 400, 200, 300 ग्रॅमचो, पण त्याची प्रोसेस ही झालेली इथनं सुरू असता, तर इथनं त्याला जपूचो लागता। खास करून हे वातावरणातले बदल, कारण काल रात्री तुम्ही बघशाल ना, थोडंसं पाऊस ढगाळ वातावरण झालेलं आणि थोडंसं पावसही हलकं पडून गेलो आपल्या टेंबोली भागात, म्हणजे टेंबोली देवगड पट्ट्यात। तर अशा ह्याच्यासाठी हे फवारणी करू लागतात, कारण हे बघा कीटक आहेत ना, हे अशा प्रकारे इकडे अटॅक केलेलं आहे बघा, हे चिकचिकीत झालेला पूर्ण। आणि थोडं आणि 2-3 दिवस इकडे केले की मोहर पुन्हा लाल होऊन काळ होऊन करपून जातलो। याच्यातलं 10% पण आपल्याला भेटणार नाही। त्यावर पाण्याची फवारणी केली ना तर बऱ्यापैकी हे कंट्रोलमध्ये आहेत। आणि हो जो कण आहे ना छोटं छोटं, त्याला हे छोटे छोटे तुडतुडा नाव जो जीव जो रस शोषून घेता,
ही कणी घाळण जातली, पण ती फवारणी केल्यामुळे ती टिकून राहणार, एवढंच उद्दिष्ट असतं फवारणीचं. जेव्हा पाणी येतं तेव्हा अशा प्रकारे ऑपरेटर एक ठेवचं लागतं आणि इकडे हे 2 तटे लावलेले आहेत, 2 जण वरती चढले आहेत. टीम ठेवची लागतं, टीम मॅनेजमेंट ठेवचा लागतं, कारण मशीनच्या आवाजामुळे तिकडनं काय बोलले ते ऐकूक नाही येत. त्यासाठी कोऑर्डिनेशन ठेवचं लागतं, कारण प्रेशर बंद करूच असं पटकन पोरगो जाऊन बंद करतलो. अशासाठी मॅन पॉवर पण बऱ्यापैकी लागतं, त्यांची मजुरी असतात. आता आपल्या घरातलेच जाते त्यामुळे का आमका एवढं खर्च नाही जास्त. पण त्या दुसरीकडे जेव्हा मोठी बागाय जर त्यांना असे 10-10, 2-2, 3-3 मशीनी एका वेळी चालू असतात, त्यांचा खर्च असता. आणि गावच्या ठिकाणी आजकाल मजूर पण भेटत नाही. चालू कर. किती वर गेले भाऊजी चढवतात. कसा वाटता? सुरू होता ना तेव्हा हातावर प्रेशर येतात आणि भीती वाटत म्हणजे काय तोल बिल जायत असं वाटतं. म्हणजे आम्ही म्हणतो होता आंबो म्हणजे कारण आहे बघा काय रवल्यात बघा भाऊजी. करणं काय साधी गोष्ट नाही, जरा जीव सांभाळतो लागतं. त्यामुळे ह्या प्रेशरमुळे जरा असं खेचून लेटून दिल्या. कोंबड्या मगाशी बोललेलं आहे मंडळी, या प्रेशरमुळे खाली पाठी हातावर प्रेशर येतात. तेच आपले भाऊजी सांगत होते. आणि बघा असे बॅलन्स करून जेव्हा वरती हे पाणी मारची वेळ येतं ना, काही वेळा काठीवन पण मारता, पण काठीने एवढा पाणी एक्झॅक्ट बसत नाही. जेव्हा कलंब अशी मोवारतात वरती जाऊन. आता आपली सगळी कलमं पूर्णपणे मोवाली नाहीत, खचखची मोवाली आहेत, फूट चालू आहे सध्या. तेव्हा काठीन पूर्ण पाणी बसत नाही, तेव्हा हे वरती चढूचंच लागतं माणूस. ही रिस्क घेऊचीच लागतं प्रत्येक बागायतदाराक, प्रत्येक शेतकऱ्याक. आणि ही एवढी रिस्क घेऊन हे आंबे उगवणं ह्यामागे खूप मोठी लॉंग प्रोसेस आहे. माझं व्हिडिओ बनवूचं उद्दिष्ट होता की ही प्रोसेस आहे ना, ही लॉंग प्रोसेस, ही मेहनत ही महाराष्ट्रातील इतर सर्व शेतकऱ्यांना दिसाक हवी किंवा लोकांना दिसाक हवी की आंबोळी असंच होत नाही, त्यामागे ही लॉंग प्रोसेस असते. चालू कर, हे चालू कर. व्हायच्यात कशा चट्टाला सरळ आकाला. भाऊजीची टेक्निक बघा, उस्तादच माझ्या मते तरी या क्षेत्रात. गण खाली रवली, आवाज येत आहे. सरळ चालून बघ, कडाकच जास्ती कस लागतं नाही हो.
कारण फांदी असतं तर जरा काय एवढा नाही, पण ही सरळ अशी फांदी असतात नंतर कसं बाना ज्याका जजमेंट आहे तोच चढतलो, नाही तर नकोता करून बसा. चालू कर रे, चालू कर. असे इशारे ठेवचे लागतात, कारण गन इंजिनचं आपल्या पेट्रोल इंजिन आहे तरी पण एवढा आवाज नाही, तरी पण हे इकडनं आग मारलेली ऐका येत नाही, इशाऱ्यांवर सांगूचा लागतात. हे बघा अशा प्रकारे ह्या एवढा रिस्क घेऊन जायचा लागतं. आणि तो प्रेशर खाली येतात नाही का, व्यवस्थित पाय लावून ते राहा हव्या, अलगद नाही राहू शकत त्याचं आहे. आणि त्या प्रेशरमुळे थोडा तरी वजन पाठी येतात, हातावर थोडं जरी प्रेशर बघा असा चुरचूर जागी असता कोणतरी हातावर ब्लेड मारल्या ना. आणि या गन्सला हे हाय प्रेशर नोझल पाईपवर खूप प्रेशर असता. तुमका दाखवीन वर इंजिनच्या तिकडे जाऊन मी. तर मंडळी अशा प्रकारे ही प्रोसेस असता फवारणीची, ती आता पूर्ण आंबे एवढे होईपर्यंत ती चालूच राहतात, नंतर आम्ही बंद करतो ती. तर अशा प्रकारे प्रोसेस करून आंबे केले व उगवले जातात, किंवा ही अशा प्रकारे प्रोसेस असता मंडळी. ही प्रचंड मेहनत आणि रिस्क घ्यायची लागतं आंबा बागायतदारांसाठी, तेव्हा कुठे आंबे तयार होतात. तर मंडळी एवढं आपण व्हिडिओ म्हणून मी व्हिडिओ आता इकडे संपवत आहे. तसंच आपल्या चॅनलला चांगला प्रेम द्यावा, सबस्क्राईब करा, शेअर करा मित्र मैत्रिणींपर्यंत. असे चांगले चांगले इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपल्या कोकणातले देवगड तालुक्यातले मी आणत असतो या चॅनलवर. नक्की म्हणजे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत मी आता तुमची अलविदा घेत आहे. बाय बाय.